कोल्हापूर महानगरपालिकेचं मतदान आहे ते अत्यंत उत्स्फूर्तपणानं कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं। मतदारांनी यावेळेस उत्साह दाखवला। तब्बल 10 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांकडे सगळ्या मतदारांचंच लक्ष लागून राहिलं होतं। मतदान प्रक्रिया आता संपन्न होते, शेवटच्या टप्प्यात मतदान चालू आहे। आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली ती म्हणजे उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या विषयी। प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 15 आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 9 आणि 20 याची मतमोजणी राजारामपुरी या ठिकाणी असणार आहे। कैलासवासी VT पाटील या ठिकाणी हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर नेमकं काय असणार आहे आपण जाणून घेऊया। सकाळी 8 वाजता या ठिकाणचं स्ट्रॉंग रूममधून मतपेट्या बाहेर आणल्या जातील आणि स्ट्रॉंग रूममधून मतपेट्या बाहेर आणल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम टपाली मतदान आणि त्यानंतर EVMची मतमोजणीला सुरुवात होईल। साधारण हा जर कालखंड आपण लक्षात घेतला तर 9:30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल असा अंदाज आहे। सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणची मतमोजणी होईल। त्या ठिकाणी 2 फेऱ्या पार पडतील। 12 टेबलवरती ही फेरी होणार आहेत। एकूण 14 टेबल त्यासाठी मांडण्यात आलेले आहेत। प्रभाग क्रमांक 3 नंतर प्रभाग क्रमांक 4 याची मतमोजणी सुरुवात होईल। त्याच्यामध्ये 3 फेऱ्या होतील। त्या 3 फेऱ्या 12, 12 अधिक 5 अशा टेबलवरती होणार आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 15 याच्या 3 फेऱ्या होणार आहेत आणि त्याच्यामध्ये 12 अधिक 12 अधिक 8 अशा पद्धतीनं मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकूण मतमोजणीच्या 8 फेऱ्या होणार आहेत आणि सर्वसाधारणपणे प्रशासनाच्या लोकांशी ज्यावेळेस आम्ही बोललो तर सर्वसाधारण दुपारपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेचं चित्र हे स्पष्ट होईल। कुणाची सत्ता येईल याबाबतचे सगळे अंदाज कदाचित त्यापर्यंत स्पष्ट होतील। तर VT पाटील स्मृती भवनामध्ये दुसऱ्या बाजूला कक्ष आहे जो आपण या ठिकाणी पाहत आहोत, त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 20 या प्रभागांची मतमोजणी होणार आहे। मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी होईल, त्यानंतर EVMची मतमोजणी होईल आणि सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी अत्यंत हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे। त्यामधला एक शारंगधर देशमुख आणि दुसरं राहुल माने यांच्यामधली ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर प्रभाग क्रमांक 9चे हे दोन्ही उमेदवार आहेत। यामध्ये एकूण 3 फेऱ्या होतील। 12 टेबलवरती याची मतमोजणी होईल आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 20 याचे मतमोजणीला सुरुवात होईल। एकूण 4 फेऱ्या या ठिकाणी होईल। यासाठी एकूण 13 टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्वसाधारणपणे या ठिकाणचं चित्र हे दुपार 12:30 पर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जरी वेगवेगळ्या प्रभागांची मतमोजणी होणार असली तरी सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीनं प्रशासनानं आखून दिलेला कार्यक्रम किंवा नियम आहे त्याच पद्धतीनं सर्वप्रथम टपाली मतदान आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारी 12:30 नंतर सर्वसाधारण हे सगळं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। प्रचाराचा धडाका, विकासाचा अजेंडा, विजयाचा प्रत्येकाचाच दावा, पण मतदारांचा कौल कुणाला? सत्तेचं गणित कुणाचं जुळलं, कुणाचं बिघडलं? पडद्यामागचं राजकारण, पण कोण ठरला धुरंधर? अचूक, थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर।